नमस्ते, मी श्रीरंग गायकवाड, सकाळचा कोल्हापूर आवृत्तीचा संपादक। या फेसबुक पेज लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सगळा महाराष्ट्र पावसाची मान्सूनची आतुरतेने वाट पाहतोय। खरीपाच्या पेरण्यांसाठी शेतकरी वाट पाहतोय आणि आपणही सगळे पावसाची वाट पाहत आहोत। जलस्रोत आटत चाललेत, पिण्याच्या पाण्याची टंचाई महाराष्ट्रभर भेडसावते आणि खरीपाची राज्य सरकारकडनं काय तयारी झाली आहे, काय तयारी सुरू आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत। आणि ते जाणून घेणार आहोत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडून। ते आज आपल्या स्टुडिओत आलेले आहेत। सदाभाऊ खोत म्हणजे शेतकरी चळवळीतला कार्यकर्ता। शरद जोशी प्रणीत जी शेतकरी संघटना होती त्याच्यातले जे पश्चिम महाराष्ट्रातले बिनीचे शिलेदार होते त्याच्यामध्ये खासदार राजू शेट्टी, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार उल्हास पाटील आणि सदाभाऊ खोत। सदाभाऊ खोत हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बुलंद तोफ ज्यांची ओळख होती ते आता कृषी राज्यमंत्री म्हणून सगळ्या महाराष्ट्राला परिचित आहेत। आणि मरळनाथपूर नावाचं एक छोटं 500 लोक वस्तीचं गाव आहे सांगली जिल्ह्यात 32 शिराळा तालुक्यात। कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले शेतकरी कुटुंबातले सदाभाऊ खोत आज कृषी राज्यमंत्रीपद भूषवत आहेत। कृषी राज्यमंत्री म्हणून आणि पहिल्यांदा शेतकरी संघटनेतला किंवा चळवळीतला कार्यकर्ता म्हणून त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं, काय करणार आहे, काय नियोजन आहे हे आपण विचारणारच आहोत। पण आता एक ताजा संदर्भ आहे तो हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील खासदार राजू शेट्टी यांच्या पराभवाचा। या मतदारसंघाकडं सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष होतं आणि हे लक्ष यासाठी होतं की इथून शेतकरी चळवळ उभी राहिली, बहरली आणि या शेतकरी चळवळीचा नेता म्हणून राजू शेट्टींकडं सगळं राज्य, महाराष्ट्र आणि देश बघत होता। अत्यंत धक्कादायक असा म्हणावा असा पराभव त्यांचा तिथं झालाय आणि एकेकाळचे त्यांचे उजवे हात, त्यांची मुलुख मैदान तोफ अशी ज्यांची ओळख होती त्या सदाभाऊंनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी राजू शेट्टींना आसमान दाखवलेलं आहे। आता तिथून पुढे शेतकरी चळवळीचं काय होणार, शेतकऱ्यांच्या कैवाराचं कोण बोलणार, कल्याणाचं कोण बोलणार असं शेतकऱ्यांना किंवा काही कार्यकर्त्यांना वाटतंय। याही गोष्टी आपण त्यांना विचारणार आहोत। पण सदाभाऊ, मी असं ऐकलं की तुम्हीही खासदारकीसाठी तयारी करत होतात। तुमच्याच भाषेत सांगायचं तर तुमची भाषा आता सगळ्यांना माहीत झाली। तुमची रांगडी आणि थेट रोखठोक भाषा जी आहे सांगली कोल्हापूरकडची त्याला आता सगळ्यांना ती माहीत झाली आहे। म्हणजे तुम्ही या मतदारसंघाची मशागत केली आणि पीक दुसराच कुणीतरी घेऊन गेला असं तर नाही ना झालेलं। इथून सुरुवात करू, बाकी आपण बोलूया। पहिल्यांदा मी आपल्याला धन्यवाद देतो की खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाचा आणि तळातल्या माणसाचा आवाज आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत आणि केंद्रातल्या असो राज्यातल्या असो राज्यकर्त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवण्याचं काम करत आहात। याबद्दल मी विशेष आपलं अभिनंदन करतो। हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये लढायचा हा निर्णय खऱ्या अर्थानं मी माझ्या मनापासून घेतलेला होता। आज खुलेपणानं आपल्यासमोर बोलायला हरकत नाही की या निर्णयाला माझ्या कुटुंबातून मोठा सपोर्ट आणि पाठिंबा होता। माझ्या कुटुंबाची इच्छा होती की आपण हातकणंगले लोकसभा मतदारसंघ लढायचं। शेवटी माणूस कुठंतरी दुखावला गेला की मग तो जादा स्पीडनं त्या ठिकाणी कामाला लागत असतो आणि मनामध्ये एक साहजिकच भावना होती की माढा लोकसभा मतदारसंघ हा सोलापूर जिल्ह्यातला, तिथं जाऊन आपण एवढी मोठी लढाई लढलो आणि तिथल्या जनतेनं आपल्याला आशीर्वाद दिला। आणि मग हा तर आपल्या घरचा मतदारसंघ आहे जिथं आपल्याला खऱ्या अर्थानं डिवचलं गेलेलं आहे। चळवळीमध्ये काम करत असताना अनेक कार्यकर्त्यांनी झुकून देऊन काम केलं। मी असा दावा करणार नाही की सदाभाऊ खोत नावाची एकच व्यक्ती इथं काम करत होते, अशा अनेक कार्यकर्ते या ठिकाणी राबत होते आणि आमचा हेतू बद्दल कोणत्याही कार्यकर्त्याच्या हेतूबद्दल खऱ्या अर्थानं संशय असायचा काही कारण नव्हतं। पण जे काही स्वाभिमानीतलं नेतृत्व होतं हे नेतृत्व आत्मकेंद्रित नेतृत्व झालेलं होतं आणि मग आत्मकेंद्रित झालेलं नेतृत्व हे फारसं
चळवळीला न्याय देऊ शकणार नाही किंवा कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊ शकत नाही. ही भावना साहजिकच माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये तयार झालेली होती आणि चळवळीच्या माध्यमातून मला सत्तेमध्ये जाता आलं आणि सत्तेमध्ये जाता आल्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा चंद्रकांत दादा असतील यांनी माझ्यावरती मोठा विश्वास ठेवला. मुख्यमंत्र्यांनी मला मोठ्या प्रमाणामध्ये निधी हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये दिला आणि जवळजवळ 400-450 कोटी रुपयाचा विकासाची कामं या मतदारसंघामध्ये आम्ही मार्गी लावू शकलो. आपल्या गावाकडच्या ग्रामीण भाषेत सांगायचं झालं तर शेताची नांगरट आम्ही मात्र चांगली केलेली होती. ह्याच्यातलं तणकट सगळं बाजूला काढून टाकलेलं होतं. बंदिस्त आम्ही चांगलं केलेलं होता आणि निश्चितपणानं आम्ही पेरणी करायच्या तयारीत होतो. अगदी पेरणीला लागणारी सगळे यंत्रणा आम्ही सुसज्ज केलेली होती. पण ऐन वेळेला कुरीवर चाड्यावर मूठ ठेवणाराच गडी दुसरा आला. परंतु प्रश्न हा होता की 2 जर चाडी जर तिथं त्या शेतामध्ये उभा राहिली असती तर निश्चितपणानं फटबारी झाली असती, पीक काही चांगलं आलं नसतं. हे सगळं गणित लक्षात घेऊन आपल्याला पेरणी करायची आहे, पीक चांगलं आणायचं आहे, धान्याची रास उभा करायची आहे, हे ध्येय डोळ्यासमोर होतं आणि म्हणून मग धैर्यशील मानेंचा तन मन धनानं प्रचार करायचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांनी तशा पद्धतीचा आदेश दिला. मी तर म्हणेन की धैर्यशील माने खऱ्या अर्थानं एक तरुण चांगला कर्तबगार पोरगा आहे आणि तो नशीब घेऊन बिचारा जन्माला आला आणि खऱ्या अर्थाने एक चांगलं संधी काम करण्याची त्यांना मिळालेली आहे. त्यांनाही मी आपल्या माध्यमातून मनापासून शुभेच्छा देतो. पण तिथंही आम्ही मनामध्ये न काय ठेवता आम्ही काम केलं आणि खऱ्या अर्थानं एक आम्हाने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक दाखवायचं होतं की ह्या माणसाच्या मागं अशा अनेक सदाभाऊ सारखे हजारो कार्यकर्ते होते, पण या हजारो कार्यकर्त्यांना दाबण्याचं काम केलं, यांचा आवाज दाबण्याचं काम केलं, यांच्या प्रतिष्ठेला धक्का देण्याचं काम केलं आणि मग अशा मीची बाधा झालेल्या व्यक्तिमत्वाला कुठंतरी त्याची जागा दाखवणं अत्यंत गरजेचं होतं आणि म्हणून या हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं या निवडणुकीतलं सगळं चित्र आपल्याला आणि महाराष्ट्राला पाहायला मिळालं, बदलही पाहायला मिळाला. बरोबर. सदाभाऊ, परत आता आणखी एकदा निवडणुकीच्या राजकारणाचंच विचारतो की तुम्ही आता खासदारकीची तयारी केली होती असं तुम्हीच सांगितलं लोकांना, म्हणजे तुम्हीच सांगितलं या आमच्या व्यासपीठावरनं आणि मी असं ऐकलं की आता तुम्ही विधानसभेचीही तयारी करत आहात. वाळवा मतदारसंघातून लढण्याची तुम्ही तयारी केलेली आहे. पण त्याच्या आधी माझ्यासारख्या एका पत्रकाराला असा प्रश्न पडतो की तुम्ही रयत क्रांती संघटना नावाची संघटना स्थापन केली आणि त्याच्यामार्फत तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार किंवा रस्त्यावर उतरणार असं तुम्ही ठरवलं होतं. आता हेही ऐकलं की तुम्ही आता कमळाच्या चिन्हावरच निवडणूक लढणार आहात. मग हे रयत क्रांती संघटनेचं काय होणार किंवा सध्या काय चाललंय रयत क्रांती संघटनेचं? स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून ज्यावेळी आम्हाने बाहेरचा रस्ता दाखवला, मी खरंच आपल्या माध्यमातून आजही सांगेन की त्या संघटनेमधून शेवटपर्यंत मला बाहेर पडायचं नव्हतं. पुण्याला ज्यावेळी माझ्या चौकशीसाठी एक युनो समिती नेमलेली होती आणि फार मोठी समिती विद्वानांची होती आणि त्यांच्यासमोर मला पाचारण केलं आणि खऱ्या अर्थानं मी अगदी हात बांधून त्यांच्यासमोर सुद्धा पाचारण झालेलो होतो आणि तिथेही मी सांगितलेलं होतं की तुम्ही या पद्धतीनं काम करू नका, एका अधिकारशाही तुम्ही कृपा करून वापरू नका. आम्ही सगळे कार्यकर्ते हे चळवळीचे हितचिंतक आहे, शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका स्पष्ट आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांचा हेतू स्पष्ट आहे आणि मग तुम्ही हेतूबद्दल कार्यकर्त्यांच्या कोणत्याही शंका घेऊ नका. परंतु ती समिती ही एक फार्स होता. तो फार्स पहिला पूर्ण पाडला आणि नंतर मला समितीनं अभ्यास केला. फार मोठे विचारवंत होते, जागतिक लेवलचे अभ्यासक, आणि मग सांगितलं आता सदाभाऊची अकलपट्टी केली आणि स्वतः खासदार शेट्टी म्हणले मी त्याचं समर्थन करतो. आणि मग आम्हाने एक कार्यकर्त्यांना पर्याय देणं अत्यंत गरजेचं होतं आणि म्हणून आम्ही रयत क्रांती संघटना
ही नवी संघटना या ठिकाणी जन्माला घालण्याचा आम्ही निर्णय घेतला. मी आजही स्पष्ट करतो की ही रयत क्रांती संघटना आहे ही अराजकीय संघटना आहे. ह्याच्यामध्ये समाजातले वेगवेगळे घटक ह्याच्यामध्ये एकत्रित यावेत आणि त्यांनी त्यांच्या प्रश्नाला एक व्यासपीठ निर्माण व्हावं ह्या भावनेतून ही संघटना या ठिकाणी खऱ्या अर्थानं मी तयार केलेली होती. आणि बऱ्यापैकी आता आमची कार्यकारिणी झाली. 22 जिल्ह्यामध्ये या संघटनेची कमी अधिक प्रमाणामध्ये बांधणी झालेली आहे. आता निवडणुकीच्या बाबतीमध्ये आमचा काही स्वतंत्र असा पक्ष नाही आहे. मी स्वतः भारतीय जनता पक्षाच्याच EB फॉर्मवरती आमदारकी घेतलेली आहे आणि मला वाटतं की आता एक एवढा मोठा प्रवाह असताना परत एक नवा प्रवाह तयार करण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. आणि एक गोष्ट मी आपल्या माध्यमातून स्पष्ट करू इच्छितो. मी शरद जोशींच्या जवळ होतो. अगदी प्रामाणिकपणानं आम्ही तो विचार घेऊन तिथं काम करत राहिलो, सगळी काम करत राहिलो. शरद जोशींच्या नंतर आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी संघटना राज शेट्टींनी उभा केली. त्याच्यामध्ये मला ते आव्हान केलं. आम्ही आलो तिथंही अगदी मनापासून आम्ही काम करत राहिलो. काही मनामध्ये बारीक सारीक सुद्धा किलमिसन न ठेवता आम्ही तिथं काम करत राहिलो. परंतु तिथं ज्या पद्धतीनं जे वातावरण तयार झालं की जे मी त्याला त्यावेळी उल्लेख केलेला होता मला बाहेर पडायच्या अगोदर की थोडंसं राजू शेट्टींनी दरबारातल्या हुजऱ्यांचं ऐकायचं बंद करावं. कारण शेवटी मैदानामध्ये हा सैनिक लढत असतो, हुजरे लढत नसतात. ते सदरेवरती सल्ला देत असतात. लढणाऱ्यांच्या हातून काही चुका होतील, मी म्हणत नाही चुका होणार नाही, पण सदरेवरच्या पेक्षा लढणारा 1000 पटीनं तो चांगला असतो. आणि म्हणून खऱ्या अर्थानं सैनिकांना त्यांनी दुखवलं. अशा अनेकांची नावांची यादी मी इथं घेऊ इच्छित नाही, आपल्याला घेण्या येण्यासारखे. परंतु आम्ही बाहेर पडल्यानंतर ते सातत्यानं त्यांच्या सदरेवरची जे हुजरेगिरी करणारे हे सातत्यानं आमच्यावरती वार करत राहिले. आम्ही ते वार 2 वर्ष खऱ्या अर्थानं झेलत राहिलो. पण वार झेलत असताना आमच्या लक्षात आलं, आज मी आपल्या माध्यमातून स्पष्ट करतो की मी असं ठरवलं आम्ही बसून की आता फांदीला हात लावायचा नाही, पानाला हात लावायचा नाही, आता मुळावर घाव घालायचा आपण. आणि म्हणून आम्ही फांद्यांच्याकडे लक्ष दिलं नाही, आम्ही पालापाचोळ्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. त्यातल्या काही फांद्या आमच्या अंगावर पडल्या असतील, काही पालापाचोळा आमच्या अंगावर पडला असेल, पण आम्ही तो सगळा पालापाचोळा सगळ्या फांद्या 2 वर्ष अंगावर घेऊन आम्ही जमिनीत खाली वाकून मुळं शोधायला गेलो ना. आम्ही मुळावर घाव घातला. कोल्हापुरात बुडख्याला हात घातला. कोल्हापूरच्या भाषेत सांगायचं झालं तर आम्ही बुडक्याला हात घातला. ठीक. आणि बुडका पडल्यावर आम्हाला माहिती आहे पालापाचोळा वाऱ्यासारखा उडून जाणार आहे, त्याच्यासाठी आम्ही लढायची काही गरज नाही. आणि म्हणून निश्चितपणानं आज मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे आणि त्या माणसाने एक मोठा विश्वास मला या ठिकाणी दिला. काम करताना मंत्री म्हणून जे काही खाते आहेत त्याच्यामध्ये मोठे मला त्याने मोकळीक दिली. आणि म्हणून मी ठरवलंय की आपणहून कुणाचा विश्वास गमवायचा नाही. जोपर्यंत इथं आहे तोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण काम करायचं. तो जो आदेश देतील राजकीय दृष्टीतनं तो आपण मानायचा आणि त्या पद्धतीनं काम करायचं. हीच पद्धत मी शरद जोशींच्याकडे अवलंबलेली होती, हीच पद्धत मी राजू शेट्टींच्याकडे अवलंबलेली होती की आपण कुणाचा विश्वासघात करायचा नाही. आणि त्याच पद्धतीनं इथं सुद्धा निवडणुकीच्या बाबतीमध्ये जे काही धोरण मुख्यमंत्री घेतील ते स्वीकारलं जाईल. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, माझ्या मनात मला खासदारकीच लढवायची. कारण काही झालं तरी माझ्या अजून ती नाही म्हटलं ती कुठली माड्याची मी रणजित निंबाळकरांना तिथं तिकीट मीच मुख्यमंत्र्यांना आग्रह करून द्यायला लावली. त्याचं कारण गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तिने जीवाचं रान करून माझं काम केलं. त्यामुळे मला इंटरेस्ट आहे तो खासदारकीमध्ये. बरं. मग सदाभाऊ, मग एक फक्त तुम्ही जसं म्हणालात का आता मुख्यमंत्री सांगेल तसं मी ऐकतोय किंवा ऐकणार, आणि तुम्ही म्हणालात की आता मुख्य प्रवाहात जायचं ठरवलेलं आहे, पण आता अजून तुमच्या छातीवर जो हा रयत क्रांतीचा संघटनेचा बिल्ला दिसतो तो नंतर दिसणार ना की काय? नाही, मला मुख्यमंत्र्यांनी रयत क्रांती संघटना काढण्याच्या अगोदर
मी त्यांची भेट घेतली होती आणि मला ही संघटना काढावी लागते. मला माझ्या कार्यकर्त्यांना, सामान्य माणसाच्या आवाजाचं एक व्यासपीठ हक्काचं असलं पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी मला त्याला मान्यता दिली की सदाभाऊ तुम्ही काढायला काही हरकत नाही, माझा तुम्हाला त्या बाबतीमध्ये पाठिंबा आहे. आणि स्वतः ऊस परिषदेला, रयत क्रांती संघटनेच्या ऊस परिषदेला कडोलीला स्वतः मुख्यमंत्री त्या ठिकाणी उपस्थित राहिले आणि मुख्यमंत्र्यांच्या समोर मी जे मांडलं की साखरेची आधारभूत किंमत 29 रुपयेवरनं आम्ही 32 रुपये मागितली, केंद्राने आम्हाला 31 रुपये करून दिली. सोयाबीनच्या वरती बाहेरून येणारं जे सोयाबीन असेल किंवा खाद्यतेल असेल याच्यावर आयात कर वाढवा म्हटल्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलं आणि त्या पद्धतीनं आयात कर वाढवला. म्हणजे शेतकऱ्याच्या प्रश्नावर ज्या वेळी जी ग्रहाणी मी घेऊन गेलेलो आहे ते ऐकून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न निश्चितपणानं त्या ठिकाणी केलेला आहे. आणि त्यामुळं मला वाटतं की तुम्ही जसं म्हटलं की वाळवा विधानसभेची निवडणूक आमचं स्पष्ट आहे, आम्ही काही रयत क्रांती संघटनेच्या लोकांना या निवडणुकीच्या मैदानामध्ये आम्ही उतरणार आहोत. पण हे उतरत असताना जर वाळव्यामध्ये समजा मला मुख्यमंत्री म्हटले की सदाभाऊ तुम्हीच लढावं लागतंय, तर मग मी लढायचा निर्णय घेईन, शेवटी त्यांच्यावर आहे. परंतु वाळव्यामध्ये सुद्धा वेगवेगळे आमचे गट आहेत, ह्या सगळ्या गटांना बरोबर घेऊन आम्हाला जावं लागणार आहे. आणि मला वाटतं भाजप शिवसेनेची युती ही 100% होणार आहे. काही ठिकाणी म्हणतात की मी आता मीडियामधून ह्याच्यातून वाचत आहे की शिवसेना मित्रपक्षांना जागा सोडायला तयार नाही वगैरे. असं काही नाही. मित्रपक्षांनी सगळ्यांनी एकत्रित लोकसभेला काम केलेलं आहे आणि आदरणीय कार्याध्यक्ष शिवसेनेचे उद्धवसाहेब ठाकरे यांनी पालकतत्वाची जबाबदारी मोठ्या आत्मविश्वासानं हातकणंगलेची माझ्यावरती दिलेली होती. त्यामुळे मला वाटतं की जागा वाटपमध्ये कुठं मतभेद असतील वगैरे असं काही होणार नाही. ठीक आहे, पारावर बसून चर्चा करायला लागतात काहीतरी, निवडणूक तोपर्यंत त्या चर्चा होत राहतील. पण जागा वाटप हे जसं लोकसभेचं झालं तसंच विधानसभेचं सुद्धा ताणतणाव न राहता झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. सदाभाऊ, माझ्यासोबत आपल्यासोबत आमचा रिपोर्टर सदानंद पाटील आहे आणि तिथे तुमच्या शेजारी शरद यादव आहे, उपसंपादक आहे. सदानंद पाटलाला पण काहीतरी विचारायचं आहे. मला भाऊ असा प्रश्न विचारायचा आहे की लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी 1 वर्षभर तुम्ही सातत्यानं बहुजनांचा खासदार करणार किंवा बहुजनांचा खासदार होणार अशी घोषणा दिली आणि सातत्यानं तो आपण डब बडवलेला आहे. पण हे बडवत असताना गेली 20 वर्ष तुम्ही राजू शेट्टींच्यावर काम करताय. तुम्हाला कधी हा साक्षात्कार झाला की राजू शेट्टी बहुजनांचे खासदार नव्हते? प्रश्न असा की मी ज्यावेळी कामाला सुरुवात केली आणि ठरवून कामाला लागलो, म्हणजे जसं मी काही एवढा मोठा माणूस नाही, पण मी आर्य चाणक्य वाचलेला आहे बऱ्यापैकी आणि अनेक वेळा पण अनेकांनी आर्य चाणक्याच्या वरती वेगवेगळी मतं मांडलेली होती. अनेकांची पुस्तकं आज उपलब्ध आहेत आणि मला वाचण्याची आवड असल्यामुळं मी तो वाचलेला होता आणि त्यामुळं माझ्या डोक्यात आलेलं होतं की आता बदल करायचा आहे आणि आपल्याला लढाई तर करायची आहे. आणि खरं सांगायला हरकत नाही की राजकीय भवितव्य ठरवणारी हातकणंगल्याची लोकसभेची निवडणूक ही माझ्या दृष्टीनं होती. एका बाजूला सदाभाऊ खोत हा सरकारमध्ये गेलेला आहे, लाभधारक आहे. सदाभाऊ खोत सरकारला सत्तेला चिकटून राहिलेला आहे, तो स्वार्थी आहे, तो शेतकऱ्यांचा त्याला काही देणं घेणं नाही, अशा पद्धतीचं एक वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये केलं गेलेलं होतं. आणि मग आम्हाला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला, जनतेला दाखवायचं होतं हे खरं नाही की इथल्या लोकांना बरोबर घेऊन प्रस्थापितांच्या विरोधामध्ये आम्ही गेली 20-25 वर्ष लढत आहोत. इथल्या जनतेला माहीत आहे आणि आम्ही प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढतोय म्हणून जनतेनं आम्हाला साथ दिलेली होती. हे महाराष्ट्रातल्या जनतेला समजणं अत्यंत गरजेचं होतं. आणि म्हणून मग आम्ही एक थिअरी वापरली निवडणुकीमध्ये. मी सुरुवात केली की आता खासदार बहुजन समाजाचाच होईल. मग काही लोक म्हणायला लागले की बहुजन समाज म्हणजे कोण, ही सुद्धा एक गमतीदार प्रश्न आहे. मग काही लोक मी आता काही जातीचा उल्लेख असा कुठल्या करणार नाही, मग हे सोडून बहुजन का, हे सोडून बहुजन का. मी म्हणायचं सगळे लोक म्हणजे बहुजन. आणि मग लोकांची मानसिकता तयार झाली की सदाभाऊ बहुजन 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 म्हणायला लागली. मग त्यांच्यामध्ये एक जागृतपणा आला की अरे सदाभाऊ म्हणते यात काही तर खरं आहे, म्हणजे आपला माणूस तिथं खासदार नव्हता ही भावना लोकांची
लोकांच्या मनामध्ये तयार झाले. दुसरी सगळ्यात एक मस्त भावना तयार झाली की काय की बहुजन समाजातल्या नेत्यांना या ठिकाणी या चळवळीमध्ये वर येऊ दिलं जात नाही, त्यांना दाबलं जातं, त्यांची माती केली जाते आणि मग लोकांच्या समोर नावं यायला लागायची. मग ते उल्हासदादाचं नाव याचं, ते शिवाजीराव मानेंचं नाव याचं, धनवडेचं नाव याचं, ती योगानं मग यायला लागलं आणि मग लोकांना कळायला लागलं की अरे बरोबर आहे, हे बहुजन समाजातले आपली नेते सगळे ह्या मंडळींना खरंच तिथं दाबायला लागलेले आहेत आणि मग आता आपण इथं आपल्या लोकांच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे. आणि गेलं 2 वर्ष मी ते बिंबवत राहिलो. एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन की भूताची भूत कुणीच बघितलेलं नसते, पण लोक म्हणतात कपाळाला डोळा असतात, सुपा एवढं कान असतात, पाय उलटे असतात, मग रात्रीचं उठलं की भिव वाटतं, काही जागेवर भिव वाटतं. म्हणजे तीच गोष्ट जर 1000 वेळा सांगितली तर कालांतरानं खरी वाटायला. मग आम्ही बहुजन समाजाला सातत्यानं सांगत राहिलो गावागावात, चला उठा, बहुजन एक व्हा, बहुजन एक व्हा. आणि मग लोकांना वाटलं यार आपण आता एक झालं पाहिजे, आपल्या विरोधात कोणतरी दुसरंच येत आहे, त्याला आपण दुसऱ्यालाच मतं देत आहे. आणि त्याचा इफेक्ट एवढा चांगला झाला की हातकणंगले विधानसभा क्षेत्रामध्ये अपेक्षा सुद्धा आम्ही केली नव्हती. मी आता ठीक आहे एवढं लीड मिळालं, सगळेच म्हणते ते मी त्यावेळी म्हणलेलो होतो 40च्या पुढे जाणं, हे काही खरं नाही. आम्ही 20-25 हजाराचं लीड त्या ठिकाणी धरलेलं होतं. परंतु सगळा बहुजन समाज हा खऱ्या अर्थाने एक झाला. त्याचं कारण बहुजन समाजातली नेतृत्वाने राजू शेट्टींना वाढवलं, खांद्यावर घेतलं आणि त्याच नेतृत्वानं बहुजन समाजातली नेतृत्व खुशी केली. अशा पद्धतीचं एक वातावरण या मतदारसंघामध्ये निश्चितपणानं तयार झालं. मला वाटतं की ही निवडणूक जातीवरती गेली नाही. काही मंडळी म्हणत आहे जातीवरती गेली, पण हे मला मान्य नाही. कारण जातीवर जर ही निवडणूक गेली असती तर मग धैर्यशील मानेंना लीड 3-4 लाखाचं मिळालं असतं. त्यामुळे ही काही जातीवरती निवडणूक गेली नाही. ही निवडणूक जी गेली ती आत्मसन्मानावरती, स्वतः प्रत्येक माणसाचा आत्मसन्मान या ठिकाणी जागा झाला आणि तो माणूस या निवडणुकीमध्ये स्वतः उतरला. अगदी तुम्हाला मी सांगेल की धैर्यशील मानेंची यंत्रणा कमी असताना सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीचं मतदान या मतदारसंघातल्या जनतेनं केलं. आणि खरंच त्यांचा पीची, त्यांची भाषणंही, त्यांची मांडणी ही युवक वर्गाला या मतदारसंघामध्ये निश्चितपणानं भोवली. आत्मसन्मान म्हणजे काय, मग जरा उलगडून सांगा. आत्मसन्मान याचा अर्थ की बहुजन समाजातल्या ज्या माणसांनी राजू शेट्टींना मोठं केलं, घडवलं, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेलं, लाट्या काट्या खाल्ल्या, तर तुम्हाला आता खुल्याच भाषेत सांगायचं झालं तर अजितदादांना बारामतीत जाऊन आम्ही ऊसाचा दर मागायला आलेलो नाही, तुमची मस्ती उतरायला आलेला. हे कोण म्हणत होतं? हे सदाभाऊ खोत म्हणत होता, हा उल्हासदादा म्हणत होता. ही सगळी आम्ही बहुजन समाजातली होतो. प्रश्न असा चळवळीमध्ये असायचा की आम्ही अटॅक करत होतो आमच्याच नेत्यांच्यावरती. आणि हे काय करत होते, ताक दही आम्ही लावायचं, ताक आम्ही ढवळायचं, हे फक्त लोण्याचा गोळा येचत होते. आणि मग म्हणायचं की मी सुसंस्कृत आहे, मला भाषा, असभ्य भाषा मला जमत नाही. काय आता ते साजूकपणाचा आव होता. कारण हिथं दांडकी आम्ही घ्यायची, मारामारी आम्ही करायची आणि हिनी पुराणागत सांगायचं मी शांततेच्या मार्गाचा आहे. शांततेच्या मार्गानं हे मिळतंय का? शांततेच्या मार्गाचं जर असता तर तुम्ही इथेपर्यंत पोहोचला नसता. हे आणि म्हणून बहुजन समाजाच्या लक्षात आलं की आपला नुसतं हत्यार म्हणून वापर होतोय. आणि हे लक्षात आल्यामुळं या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं बंड झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. अगदी मला तर आश्चर्य वाटायचं. ते म्हणायचे की देशात मी 114 संघटना बांधल्या, त्या देशात 114, महाराष्ट्रात 14 बी का आल्या नाही त्याजवळ. मग सगळे संघटनेचे नेते महाराष्ट्रातले ह्यावेळी पाशा पटेल असेल, लक्ष्मण वडले असेल, असे अनेक चळवळीतलेच नेते मैदानात भाषणं करायला होती.
उल्हासदादा संघटनेतला, पाशा पटेल संघटनेतला, लक्ष्मण वडले संघटनेतला, शिवाजी माने संघटनेतला, सदाभाऊ खोत संघटनेतला, सगळं फ्रंटवर कोण होतो? आम्ही. युद्ध म्हणून आम्हीच होतो. म्हणजे त्यांचीही लढाई जिंकायला युद्ध म्हणून रणांगणामध्ये आम्हीच होतो आणि पराभवा सुद्धा त्यांना या ठिकाणी घडवून आणायला युद्ध म्हणून आम्ही होतो. पण एक वैशिष्ट्य आहे, कसं काय निसर्गाचा हा चमत्कार आहे की विजयाचा गुलाल बी आम्हीच त्यांचा लिहिला आणि ते पराभव झाले सुद्धा गुलाल आम्हीच लिहिला. म्हणजे हा योगायोग माणसाच्या आयुष्यामध्ये फार कमी येत असतो. तो आमच्या आला. मला वाटतं असा कुठल्या नेत्याच्या नशिबामध्ये येऊ नये आणि यातून राजकारणामधले नेते सुद्धा बोध घेतील की कार्यकर्ते हे सर्वश्रेष्ठ असतात. त्यांना सन्मान देणं अत्यंत गरजेचं असते. त्यांचा आत्मसन्मान दुखवता कामा नये. बरोबर आहे. सदाभाऊ, तुम्ही राजू शेट्टींच्या खांद्याला खांदा देऊन लढलात. तुम्ही, तुमचे सहकारी जे आता त्यांच्यासोबत आहेत आणि सोबत नाहीत असे. तुम्ही तर रस्त्यावर उतरलेला असायचा, मुलूक मैदान तोफ अशी मगाशी म्हणालो तशी तुमची ओळख. आणि तुम्हीच असं म्हणायचात की उसदर आंदोलन शाळेचा मी संस्थापक अध्यक्ष आहे. तर गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत इथं ऊस परिषद झाली आणि मग तिथं मुख्यमंत्र्यांनी अगदी खुल्या मनाने सांगितलं की शेतकऱ्यांना काही कमी पडून देणार नाही. पण त्याच्यानंतर जे FRP आहे किंवा इतर शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये तुमची रयत क्रांती संघटना कुठं दिसली नाही. तर काय सांगाल? मला वाटतं की प्रत्येक गोष्ट ही तोडफोड करूनच प्रश्न संपला जातो किंवा मग समाजाला त्याचा माहिती होतं असं करण्याची गरज नाही. आम्ही आमच्या पातळीवरती संवादाच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला. खरं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असेल, सांगली जिल्ह्यामध्ये असेल, बऱ्याचशा साखर कारखान्यांनी आता FRP दिलेले आहे. काही कारखान्यांनी 100% दिले आहे, काही कारखान्यांनी 80% दिलेले आहे. दुसऱ्या बाजूला वेगवेगळी पॅकेज दिलेले आहेत. आपण इथेनॉलला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी एक दालन खुलं करून दिलेलं आहे या देशामध्ये, या राज्यामध्ये. इथेनॉलचा दरही मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेला आहे. त्यामुळं मला वाटतं की यावर्षी सुद्धा चांगले पैसे शेतकऱ्यांना किंवा FRP मिळेल. जर त्याच्यामध्ये भविष्य काळात काही अडचणी आल्या तर निश्चितपणानं सरकार त्याच्यावरती निर्णय घेईल. आम्ही त्या ठिकाणी अडचणी आल्या तर त्या मुख्यमंत्री असतील किंवा केंद्रामध्ये आदरणीय नितीन गडकरी साहेब खऱ्या अर्थानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बाजू त्या ठिकाणी ते वेळोवेळी लावून धरत असतात. आणि मला वाटतं की या 5 वर्षाचा काळ तुम्ही बघितला तर मोठं ऊसाचं आंदोलन या ठिकाणी उभा राहू शकलं नाही. प्रश्न खरा ह्योच आहे की प्रश्न सुटायला लागला तर मग आमची दुकानदारी कशी चालायची ही भीती ज्यावेळी नेतृत्वाच्या मनामध्ये निर्माण होती त्यावेळी नेतृत्व खऱ्या अर्थानं चुकीच्या रस्त्यानं किंवा भरकटायला लागलेलं असतंय. आणि एक ध्यानात ठेवलं पाहिजे की एखादा प्रश्न कायमस्वरूपी जर मिटत असेल तर आपण दुसरं काम हातामध्ये घेतलेलं पाहिजे. पण तोच जसं नावाड्याचा व्यवसाय बुडेल म्हणून नदीवर पूलच बांधायचा नाही. मग त्या नावाड्याला सातत्यानं भीती, पूल कुठून जाणार आहे, कसा जाणार आहे, कोण जर आला तर मग त्याला काहीतरी सांगायचं की लय पूर येतो, पूर आला की दोन्ही बाजूचं रान खचतं, मग खचलं की तुमचा पूल खाली पडल, एवढा खर्च वाया जाईल, ही भीती घालायची. तसं नावाड्याचा व्यवसाय बुडल म्हणून पूल बांधायचं नाही. तसं आहे की हा प्रश्न मिटला तर मी काय करू आणि मग लोकांच्या समोर मी जाणार कसा. माझं मत हे आहे की एक वेळा लोकप्रतिनिधी म्हणून आपण निवडून गेल्यानंतर लोकांनी तुम्हाला निवडून का दिलं तर आम्हाला रस्त्यावर लढायला लागते, लाट्या काट्या खायला लागते, त्या रक्त सांडायला लागते, कामधंदा सोडून हे काम करावं लागते, कोर्टाच्या चकरा मारायला लागते त्या, म्हणून लोकांनी आपल्याला निवडून दिलं की हे सगळं आमचं थांबवा. पण यांचं ते नाही, ते तिथं करायचंच नाही, इथं येऊन हाय तीच पुन्हा दुकान सुरू करायचं. असं चालत नाही. जग बदलायला लागलेलं आहे. एकदा एक व्यासपीठ आपल्याला मिळालं की त्या व्यासपीठावर तो प्रश्न सोडवला पाहिजे. आम्हाला व्यासपीठ आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मिळालेले आहे. निश्चितपणानं ऊस उत्पादकाचा प्रश्नसुद्धा आम्ही राज्यातला सोडवायचा प्रयत्न करू. मी एक तुम्हाला सांगेन की राज्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या आहे 11%, पण सोयाबीन आणि कापूस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याची राज्यामध्ये टक्केवारी जर काढली तर ती आहे 60 ते 55%. म्हणजे एका बाजूला
11% ऊस उत्पादक शेतकरी आहे. आपल्याला जसा 11% ऊस उत्पादक शेतकऱ्याला न्याय द्यायचा आहे तसा सोयाबीन कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा आपल्याला न्याय द्यावा लागेल. आणि असा सगळा विचार करून खऱ्या अर्थानं चळवळीच्या नेतृत्वानं काम करायचं असतं. तेच शरद जोशींनी खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये कापसाचं आंदोलन, सोयाबीनचं आंदोलन, कांद्याचं आंदोलन, भाताचं आंदोलन अशी वेगवेगळी आंदोलन या राज्यामध्ये उभा केली. परंतु ऊसाचं आंदोलन हे प्रश्न संपवायच्या दृष्टीनं कधीच केलं नाही. प्रश्न कसा तो जटिल बनत जाईल आणि मग वेळोवेळी आपल्याला लोकांच्यात कसं जाता येईल या दृष्टीनं तो प्रश्न हाताळला. पण मला वाटतं की हा प्रश्न 100% सुटण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करत आहे. आजच मी तुम्हाला सांगतो की डायरेक्ट ऊसापासून इथेनॉल बनवण्याच्या बाबतीमधला धोरण केंद्र सरकार आता लवकरच आणत आहे. म्हणजे निव्वळ साखरेवर आता अवलंबून राहता कामा नये. नाव घ्यायला लागेल, ठीक आहे, एखाद्याचा प्रयोग फसतो, पण मला वाटतं इथल्या एका संघाचे कोल्हापूर खरेदी विक्री संघाचे चेअरमन असतील डॉक्टर संजय पाटील यांनी डायरेक्ट ऊसापासून इथेनॉल बनवण्याचा प्रकल्प त्यांनी उभा केलेला होता. म्हणजे माझी ऐकवीत आहे, मी काही त्या प्रकल्पाला भेट दिली त्यावेळी ती कल्पना आपल्याला अशी काहीतरी वेगळी वाटली, पण आज ती कल्पना खऱ्या अर्थानं साक्षात होत आहे. आणि त्यामुळे ऊसाचा प्रश्न तो सुद्धा भविष्य काळामध्ये 100% कायमस्वरूपी सुटलेला आपल्याला दिसेल. बरोबर. म्हणजे सदाभाऊ म्हणतात की आता फुलाचं काम पूर्ण होत आलेलं आहे किंवा झालेलं आहे, नावाण्याची काही गरज राहिलेली नाही असं ते त्यांच्या भाषेत सांगतायत. शरदला आमच्या काय विचारायचे की भाऊ, आपण मंत्री झाल्यावर सावतामाळी खरेदी विक्री योजना सुरू केली. त्या योजनेलाही प्रतिसादाअभावी ती योजना बारगळती का काय असं एक चित्र आज महाराष्ट्रात निर्माण झालं आहे. बाजार समित्यांसाठी आपण ई-नाम योजना सुरू केली, त्या योजनेलाही थंडा प्रतिसाद मिळतोय. शेतकरी माणूस, चळवळीतला माणूस या व्यवस्थित जावा आणि शेतकऱ्याचं भलं व्हावं असं शेतकऱ्याला वाटत होतं. मंत्री म्हणून चळवळीतला माणूस तुम्ही मंत्री झाला, राज्यकर्ते बनला, पण शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न अजून काही सुटलेले नाहीत असं एक चित्र आहे. ह्या 2 योजना मी प्रातिनिधिक स्वरूपात आपल्यापुढे मांडलेत. आज ही सोयाबीनचं पीक खळ्यावर आलं की त्याचा दर पडतोय. आजही शेतकऱ्याला कांदे रस्त्यावर टाकावे लागतात, टोमॅटो रस्त्यावर टाकावे लागतात. शेतकरी नेता, चळवळीतला माणूस मंत्री झाला तरी सुद्धा शेतकऱ्याचे प्रश्न का सुटत नाहीत याबद्दल आपण काय सांगा? मी तुम्हाला एका प्रश्नाचं तुमच्या उत्तर दिलं. चांगला प्रश्न आहे की ई-नाम मार्केट कमिट्या करण्याचा पहिला टप्पा आपला राज्यातला आता पूर्ण झालेला आहे. दुसऱ्या टप्प्याला आपण आता सुरुवात केलेली आहे. आणि तुम्हाला मी सांगतो की याला मार्केट कमिट्यांचा काही विरोध होता तरी सुद्धा तो विरोध डावलून आपण ई-नाम मार्केटिंग व्यवस्था राबवायला लागलेला आहे. आणि आता परत सरकार केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या आल्यामुळं त्यांची ती संकल्पना होती आणि ई-नामला गती मिळेल. मार्केट कमिटीमध्ये आम्ही भाजीपाला नियमनमुक्तीचा निर्णय घेतला, कितीही दबाव आला तरी सुद्धा आपण मागं हटलो नाही. आता संपूर्ण शेतमाल नियमनमुक्तीच्या दृष्टीनं आम्ही पाऊल टाकायला सुरुवात केलेली आहे. त्या दृष्टीनं सुद्धा काम सुरू आहे आणि निश्चितपणानं संपूर्ण शेतमाल सुद्धा भविष्य काळामध्ये नियमनमुक्त केला जाईल. मार्केट कमिटींच्यामध्ये पूर्वी शेतकऱ्यांना मताचा अधिकार नव्हता. आपण आता शेतकऱ्यांना मताचा अधिकार नवीन कायद्यामध्ये मार्केट कमिटीमध्ये आपण दिलेला आहे. संत शिरोमणी सावतामाळी शेतकरी आठवडा बाजार ही संकल्पना आपण मांडली. याचं कारण शेतकऱ्यांना डायरेक्ट ह्याच्यामध्ये मार्केटमध्ये येऊन आपला माल विकता यावा. तुम्ही जर बघितलं तर पुणे असेल, औरंगाबाद असेल, नागपूर असेल, मुंबई असेल, इथं बाजार आता वाढायला लागलेले आहेत शेतकऱ्यांचं. आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या आपण स्थापन केल्यामुळं त्याचा आपल्याला एक मोठा आता फायदा झालेला तुम्हाला दिसेल की या कंपन्या वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत, मग रिलायन्स असेल, अजून काही कंपन्या असतील, यांच्याबरोबर करार करून शेतकऱ्यांचा शेतमाल त्या ठिकाणी द्यायला त्यांनी सुरुवात केली. दुसऱ्या बाजूला आपण वेअरहाऊस, धान्य साठवणूक गोडाऊन एक चेन महाराष्ट्रामध्ये आपण उभा करत आहे. आणि ती पहिल्यांदा मार्केट कमिटीला आपण जवळजवळ 80% कर्ज पुरवठा केलेला आहे. आणि आता 100च्या वर गोडाऊन आता बांधायचं काम वेगवेगळ्या मार्केट कमिटींच्या मध्ये चाललेलं आहे. आता आम्ही फार्मर प्रोड्युसर कंपन्या ज्या आहेत या कंपन्यांना सुद्धा आम्ही वेअरहाऊस बांधायला या ठिकाणी अनुदान देणार आहोत. आणि दुसरं एक आपण चांगली योजना सुरू केली की शेतकऱ्या
सगळ्याचा शेतमाल डायरेक्ट खळ्यावरनं हा बाजारपेठेकडे चाललेला आहे. पूर्वी तसं होत नव्हतं की खळ्यावरचा माल शेतकऱ्याचा, मग तो सोयाबीन असेल, भुईमुंग असेल, मका असेल, हा कणगीला डालग्यामध्ये मोठ्या हौदामध्ये घराकडे यायचा, पण तो आता येत नाही आणि तो डायरेक्ट बाजारात चालला. त्यामुळं आवक वाढली की किमती ढासळतात आणि म्हणून आम्ही शेतमाल तारण योजना ही मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये गेल्या वर्षी राबवली. यावर्षी सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये राबवणार आहोत. दुसऱ्या बाजूला कोल्ड स्टोरेजची सुद्धा चेन आम्ही या ठिकाणी उभा करणार आहे. तुम्हाला मला सांगायला हरकत आहे की राज्यामध्ये या 5 वर्षामध्ये 34,000 कांदा चाळी आम्ही या ठिकाणी उभा केल्या. यावर्षी आपण जवळजवळ 100 कोटीची तरतूद आपण कांदा चाळीसाठी केलेलं, म्हणजे साठवणूक क्षमता आपण एका बाजूला वाढवायला लागलेला आहे. पण तुम्ही म्हणता ती एक गरज आहे आता की ग्रेडिंग, पॅकिंग असेल आणि मार्केटिंग, याच्यावरती आपल्याला भविष्यकाळामध्ये काम करावं लागेल. आणि म्हणून एक आमच्या डोक्यामध्ये असं आहे की निर्यात सुविधा केंद्र ही आता जिल्हा वाईज आपल्याला उभा करता येतील का मार्केटिंगच्या दृष्टीनं, त्याच्यावर आम्ही लवकरच निर्णय घेत आहोत. आणि तसं जर झालं तर मला वाटतं की शेतकऱ्यांना जगाच्या बाजारपेठेमध्ये, आंतरराष्ट्रीय आपल्या बाजारपेठेमध्ये नेमकं काय मागणी आहे याचा जर अचूक अंदाज आला तर त्या पद्धतीनं पिकाचा पेरा करण्याची त्यांना संधी मिळेल किंवा निवड करता येईल. याही दृष्टीनं आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. पण चळवळीतला माणूसच जर म्हणत असेल की आंदोलन करू नका, तर राज्यकर्ते बनल्यामुळं हा बदल म्हणायचा का? मी आंदोलन करू नका असं अजिबात म्हणत नाही की आंदोलन हे तळातल्या माणसाच्या खऱ्या अर्थानं अन्याय झाल्यानंतर न्याय मिळण्याचं एक मोठा हत्यार आणि मार्ग आहे. पण मला वाटतं की आंदोलन करायच्या अगोदर जर संवादातून, चर्चेतून जर प्रश्न सुटत असेल तर तो सोडवला पाहिजे. आणि निश्चितपणानं ज्यावेळी लोकप्रतिनिधी म्हणून आपण जनतेचं तिथं जातो त्यावेळी लोकांच्या भावना ध्यानात घेऊन त्या व्यासपीठावर ठोसपणानं मांडून त्या सोडवून घेण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे किंवा प्रयत्न असला पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं की आंदोलन उभा राहण्याच्या अगोदरच त्या आंदोलनाच्या मागची पार्श्वभूमी जाणून घेऊन तो प्रश्न कसा सोडवला जाईल या दृष्टीनं राज्यकर्ते म्हणून किंवा आम्ही नेते म्हणून पहिला प्रेस प्रेफरन्स त्याला देणं गरजेचं आहे. आणि तिथं न्याय नाही मिळाला तर मग आंदोलनाचा हत्यार उपसलं गेलं पाहिजे अशा मताचा मी कार्यकर्ता आहे. बरोबर. आणि तुम्ही आता शेतकऱ्यांच्या योजना सांगत आहात, अजूनही तुमच्याकडनं खरीपाचं नियोजन ऐकायचं आहे सदाभाऊ. पण मूळ शेतकरी संघटनेचा अजेंडा होता शेतबाऱ्याचा 7/12 कोरा करायचा. तर तुमचं मुख्यमंत्र्यांशी फार बरं आहे, तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या जवळ आहात, विधानसभा तोंडावर आलेली आहे, मला वाटतं 6-1 महिने राहिले असतील, त्या दृष्टीने काही पावलं टाकली जात आहेत? आता जी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जी सुरू केलेली आहे त्याची व्याप्ती आम्ही निश्चितपणानं वाढवणार आहोत. एक लक्षात येईल तुमच्या की एकदा एखाद्या कर्जमुक्तीची घोषणा झाली की तिचा एक टाईम शेड्यूल ठरवला जातो की बाबा या 6 महिन्यामध्ये तिचं फॉर्म भरणं आणि कागदपत्री प्रक्रिया पूर्ण करून मग ती योजना थांबवली जाते. या आतापर्यंतचा इतिहास आहे. परंतु आपण ह्या योजनेची घोषणा केल्यापासून गेल्या 2 वर्ष होत आली ही योजना निरंतर चालू ठेवलेली आहे. आता याची आपण व्याप्ती वाढवणार आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की जे फायनान्सपासून लांब आहेत, बँकिंगपासून जे शेतकरी बाहेर गेलेले आहेत त्यांना आपल्याला आत आणायचं आहे. मग हे आत आणत असताना आपण आता 1.5 लाख रुपये त्यांना आपण कर्ज दिलेलं आहे. मग हे कर्ज मुक्ती दिलेली आहे. वरचं पैसे त्या शेतकऱ्याला भरायला त्याच्याजवळ नाही आहेत, ते भरल्याशिवाय ते 1.5 लाख रुपये त्याच्या खात्यावरती वर्ग होत नाहीत. मग त्याच्या बाबतीमध्ये आता मुख्यमंत्री पातळीवरती विचार सुरू आहे की त्या 1.5 लाखाचा फायदा हा वंचित राहिलेला प्रत्येकाला देता कसा येईल आणि वरच्या कर्जाच्या बाबतीमध्ये आपल्याला काय निर्णय घेता येईल याच्यावर आम्ही या ठिकाणी विचार करत आहोत. आणि जे बँकिंग कर्जापासून लांब आहेत
त्यांना यामध्ये आपल्याला बँकिंग फायनान्सच्या व्यवस्थेमध्ये कसं आणता येईल याची एक योजना लवकरच तयार केली जाईल. आणि मला वाटतं की जे वंचित राहिलेले आहेत त्या सगळ्या घटकांना या योजनेचा लाभ दिला जाईल. ही योजना अजून ह्याच्यामध्ये काही सुधारणा करायला लागतील त्या निश्चितपणानं केल्या जातील, परंतु महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याबरोबर हे सरकार आहे आणि राहणार अशा पद्धतीचं काम या ठिकाणी आम्ही सगळी मंडळी करू. सदाला काय विचारायचं? भाऊ, NCDCनं आपल्याला ज्या कृषी प्रक्रिया उद्योग संस्था ज्या होत्या त्यांना वित्तपुरवठा बंद केला, त्यामुळेच राज्य शासनानं आपल्या मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया ही योजना जाहीर केली गेल्या वर्षी जवळपास राज्यातून 150 प्रोजेक्ट आलेले आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्यातून सगळ्यात जास्त आहेत 110 प्रकल्प, आणि त्या योजनेची कुठलंही पुढे कारवाई झालेली नाही. आणि पुन्हा यावर्षीची आपण जाहिरात केलेली आहे की पुन्हा नवीन प्रकल्पांना आपण अनुदान देणार होतो, त्यांनी अर्ज करावेत. तर या योजना मार्गी कधी लागणार का फक्त घोषणाच आहे त्या विधानसभेसाठी? आपण सर्वसाधारणपणे प्रकल्पाच्या 25% आणि जास्तीत जास्त 50 लाख रुपयेपर्यंत आपण अनुदान देणार होतो. मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना ही खऱ्या अर्थानं सुरू करावी हे आग्रहाची भूमिका मी मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडलेली होती. मी मंत्रिमंडळामध्ये गेल्यानंतर 3 गोष्टी खऱ्या अर्थानं या ठिकाणी आम्ही करू शकलो. एक, कांदा चाळीला मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान देऊ शकलो. दुसऱ्या बाजूला संत शिरोमणी सावतामाळी शेतकरी आठवडा बाजार त्या ठिकाणी करू शकलो. आणि ही महत्त्वाची मुख्यमंत्री कृषी अन्न प्रक्रिया याच्यामध्ये आता माझ्याकडं 2 गेल्या आठवड्यात मी त्याचा आढावा घेतलेला होता. जी काही प्रकरणं आली आणि जे नियमामध्ये बसलेले आहेत कोल्हापूर जिल्ह्यातला आता आकडा मला सांगता येणार नाही, पण 5-6च्या वर निश्चित आहे, त्यांना आम्ही त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. ठीक आहे की गेल्या वर्षी जेवढ्या प्रमाणामध्ये योजना नवी होती, जेवढ्या प्रमाणामध्ये त्याचा लाभ उचलला गेला पाहिजे होता किंवा प्रकरणं झाली पाहिजे होती ती झालेली नाही. तर यावर्षी मात्र आम्ही प्रत्येक जिल्ह्याला टार्गेट देऊन ते टार्गेट 100% आम्ही यावर्षी पूर्ण करायला लावणार आहे. एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की मी आपल्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करतो की थोडा पाऊस उशिरा येणार आहे, पण यावर्षी हवामान खात्याचा अंदाज पाऊस चांगला होईल असा आहे. आणि त्यामुळं पेरणीची थोडी शेतकऱ्यांनी गडबड करू नये. कृषी खात्याच्या माध्यमातून पेरणीबाबत तालुका स्तरावरून त्या ठिकाणी SMS-द्वारे सूचना दिल्या जातील. वर्तमानपत्राच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पेरणीबाबतची माहिती दिली जाईल. कारण दुबारा पेरणीचं संकट हे शेतकऱ्यांच्यावरती येऊ नये याची दक्षता आम्ही निश्चितपणाने यावर्षी घेणार आहोत. दुसऱ्या बाजूला अगदी कापूस उत्पादक शेतकऱ्यावरती आलेलं जे संकट होतं बोंडअळीचं, तेही आपण यावर्षी आटोक्यात आणलेलं आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्याच्यावरती सध्या हुमणीचं मोठं संकट आहे, त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा या ठिकाणी कार्यशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी प्रशिक्षित करून तेही संकट आपल्याला दूर कसं करता येईल. मक्यावरती अमेरिकन लष्करी अळीचं मोठं संकट उभा राहिलेलं आहे आणि त्याचंही नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीनं शासन पातळीवरती उपाययोजना शेतकऱ्यांना घेऊन आम्ही करत आहोत. जवळजवळ 12,000 शेतीशाळा या राज्यामध्ये आम्ही करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि खताचा पुरवठा बऱ्यापैकी आहे, बियाणं भरपूर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारे बाबा खत कमी पडणार आहे, बियाणं कमी पडणार आहे अशा पद्धतीचं कुणी वातावरण जर निर्माण केलं तर त्याच्यावरती विश्वास ठेवू नये. दुसरं, खत देत असताना शेतकऱ्यांना कोण लिंकिंग पद्धतीनं, जर काही लिंकिंग पद्धतीनं जन्य औषधं वगैरे काही जर शेतकऱ्यांच्या माथ्यावर कोण मारत असेल तर त्यांच्यावरती सुद्धा कडक कारवाई केली जाईल. अशा विक्रेत्यांचे परवाने निलंबित तर केलेच जातील, परंतु फौजदारी स्वरूपाचे गुन्हे सुद्धा अशा लोकांच्यावरती घातले जातील. आणि तालुक्याला आम्ही आता तालुका कृषी अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी गुणनियंत्रकाचे अधिकार दिलेले आहेत. दुकानं तपासणीपासून वेगवेगळ्या ठिकाणी जर काही काळा बाजार होत असेल तर त्याच्यावर लक्ष ठेवण्याच्या बाबतीत सुद्धा आम्ही निर्देश दिलेले आहे. दुसऱ्या बाजूला या पेरणी हंगामाच्या काळामध्ये तालुका कृषी अधिकारी असेल किंवा कृषी सहाय्यक असेल, पर्यवेक्षक असेल, यांनी आपला दिलेला सजा, आपलं गाव हे किमान सोडता कामा नये अशा पद्धतीच्या
आमच्या कडक सूचना आहेत आणि मी स्वतः आता या पेरणी हंगामामध्ये महाराष्ट्रभर फिरणार आहे. ज्या ठिकाणी शेतकऱ्याच्या तक्रारी येतील तिथल्या त्या तक्रारी जाणून घेऊन लगेच अधिकाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी तातडीनं पावलं उचलली जातील की जेणेकरून हे सरकार हे मंत्रालयात बसून काम करणारं नाही तर शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन काम करणार आहे ही भावना सुद्धा आम्हाला शेतकऱ्याच्या मनामध्ये निर्माण करावी लागणार आहे. भाऊ, कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना बी बियाण्यांचा पुरवठा केला जातो मे महिन्याच्या अखेरपर्यंत, म्हणजे साधारण 30 ते 31 मे पर्यंत. पण आता 7 जून आहे आज आणि शेतकऱ्यांना कुठलीही बी बियाणे मिळालेली नाहीत आणि त्याच्यासाठी आंदोलनं चालू आहेत. नेमकं कशा पद्धतीचा हा कारभार चाललाय? मला वाटतं की ज्या विभागामध्ये पेरणीची सुरुवात होईल त्या विभागामध्ये त्याच्या अगोदर एक आठवडाभर ती सगळी त्यातला बियाणं खतं जी काही शासनामार्फत आहेत ते देण्याचा आम्ही निर्देश दिलेले आहेत. आणि मला वाटतं आंदोलन करायची गरज नाही, कारण आता असा पाऊस कुठं सुरू व्हायला लागला. आपल्याकडं धुळवा पेरणी काही ठिकाणी झालेली आहे पण तिची सरासरी फार कमी आहे, किंवा मोठ्या प्रमाणामध्ये ती असत नाही. आणि मला वाटतं की त्याचंही काही आता अडचण येणार नाही. माझ्याकडे आता यावर्षीच्या हंगामासाठी जवळजवळ 17.3 लाख क्विंटल बियाणं आपण उपलब्ध करून दिलेले आहे आणि हे बियाणं आपल्या गरजेपेक्षा जास्त आहे. बीटी बियाणाचं कापसाची पाकिटं सुद्धा आम्ही आता 226 लाख पाकिटं आमच्याकडे उपलब्ध आहेत आणि संकरित बियाणाची 45,000 पाकिटं या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामुळे मला वाटतं की काही अडचण येईल असं मला वाटत नाही. सदाभाऊ, आणि पाणी टंचाईचं संकट आहे तर काय त्याच्यावर काय उपाय? कारण आजच बातम्या आहेत की 20 तारखेनंतर पाऊस येण्याची शक्यता आहे, मान्सून येण्याची शक्यता आहे. धरणांमधला पाणीसाठा संपत आलेला आहे जवळपास. एक आहे की यावर्षीचा जो दुष्काळ आहे तो पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ आहे. कारण गेल्या वर्षी 73% पाऊस या राज्यामध्ये झाला तरी सुद्धा आपण 115 लाख मेट्रिक टनाचं उत्पादन घेऊ शकलो. म्हणजे फार मोठं उत्पादनामध्ये 3-4% घट झाली, मोठ्या प्रमाणामध्ये घट झाली नाही. तसं 1972चा दुष्काळ उलटा होता, कारण तो पाण्याचा नव्हता, तो अन्नधान्याचा होता आणि त्यामुळं चाऱ्याची या ठिकाणी बऱ्यापैकी काही भागामध्ये टंचाई निर्माण झालेली आहे, विशेषतः मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यामध्ये. आणि म्हणून आपण एक निर्णय घेतला. तो कोणता घेतला निर्णय की छावणीला आपण जे काही जनावराला 90 रुपये देत होतो आपण 10 रुपये वाढवून दिलं. आणि दुसरं, चंद्रकांत दादांच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे दुष्काळ निवारण समिती, त्याच्यामध्ये एक चांगला निर्णय झाला की छावणीवरती जनावरांना जनावराला 35 लिटर पाणी द्यायचं आणि हे पाणी शासन देईल, शासनाच्या खर्चातून देईल. आणि त्यामुळं मला वाटतं की जिथं जिथं पाण्याची टंचाई आहे तिथं टँकरनं पाणी तातडीनं देण्याचे आपण निर्देश तर दिलेले आहेत. प्रांत लेवलला, तहसीलदार लेवलला आपण अधिकार दिलेले आहेत. एक गोष्ट मी तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की गेल्या वर्षीच असेल मला वाटतं की आपण लातूरला की रेल्वेनं आपण त्या ठिकाणी पाणी दिलं आणि तिथल्या जनतेची तहान भागवली. त्यामुळं या उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाणी भले जिथं रेल्वेच्या माध्यमातून देता येत असेल, जर काही भविष्यकाळ पावसाळा पुढं लांबावलं असतं तर रेल्वेच्या माध्यमातून सुद्धा त्या विभागाला त्या ठिकाणी पाणी पुरवठा केला जाईल. परंतु यामध्ये शेतकरी असेल, शेतमजूर असेल किंवा मध्यमवर्गीय असेल या पाण्यापासून वंचित राहिलेले आहेत. अशा पद्धतीचं कुठेही चित्र महाराष्ट्रात उभा राहता कामा नये या दृष्टीनं सगळी यंत्रणा त्या पातळीवरती कामाला लागली. सदाभाऊ, एक फक्त शेवटचा प्रश्न की तुम्ही सांगितलं की पाऊस लांबला आहे आणि अजून लांबण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची गडबड करू नये, त्यामुळं पेरण्या जरा थांबाव्यात, थोडी वाट पाहावी. एक खरीपाचा एक सारांश जरा थोडा आढावा सांगा, काय तयारी आहे? नाही, ह्यामध्ये यावर्षी जर आपण बघितलं तर पेरणीचं क्षेत्र जे आहे राज्यामध्ये ते 208 लाख हेक्टर हे सरासरी पेरणी क्षेत्र आहे आणि 55 ते 60% क्षेत्रावरती हे सोयाबीन आणि कापूसाचं उत्पादन घेतलं जातं. 15% क्षेत्रावरती आपण भात पीक घेतो. 11-11.5% हे ऊसाचं उत्पादन घेतलं जातं आणि बाकी मग उडीद असेल, तूर असेल, मग 10%, 12%, 3% असं उत्पादन घेतलं जातं. एकंदरीत यावर्षी
पाऊस चांगला होणार असल्यामुळं उत्पादनसुद्धा निश्चितपणानं यावर्षी वाढणार आहे. परंतु सगळ्यात एक तुम्ही म्हणलं की एक गोष्ट शेतकऱ्यांच्या समोर चिंतेची आहे ती पीक कर्जाची आहे. कारण गेल्या वर्षी जर आपण बघितलं तर राष्ट्रीयकृत बँकेनी उद्दिष्ट पीक कर्जाचं 50% गाठलं. सहकारी कॉपरेटिव्ह बँकेने ते उद्दिष्ट 60% गाठलेलं होतं. सरासरी जर आपण त्याची काढली तर ती 54% होती. आणि म्हणून यावर्षी सर्व बँकेच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी अगदी कडक ताकीद दिलेली आहे की आम्ही केंद्रापर्यंत जाऊ आणि जी गांभीर्यानं आम्ही दखल घेऊ. कर्ज पुरवठा तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये झाला पाहिजे आणि सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना सांगितले की तुम्ही त्याचा आढावा सातत्यानं जिल्ह्याच्या पातळीवरती तुम्ही घेतला पाहिजे, पालकमंत्र्यांनी घेतला पाहिजे. आणि एक चांगली गोष्ट आहे की शेतकरी सन्मान योजना ही राज्यातल्या शेतकऱ्यांना एक महत्त्वाची योजना या ठिकाणी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून सरसकट शेतकऱ्याला आता पेरणीसाठी त्याच्या खात्यावरती 6,000 रुपये उपलब्ध होणार आहेत. आणि ही पेरणीच्या दृष्टीनं काळामध्ये हे पैसे शेतकऱ्याला अत्यंत गरजेचं आहेत. आणि म्हणून तहसीलदार असतील सगळ्या अधिकाऱ्यांना सगळ्यांना सूचना दिल्या आहेत की हे पैसे पेरणीला कसं शेतकऱ्यांना उपयोगाला येतील या दृष्टीनं सगळ्यांनी काम करावं. आणि निश्चितपणानं त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा ही योजनेचं चांगल्या पद्धतीनं राबावी यासाठी आढावा बैठका घेऊन हा पेरणी हंगाम शेतकऱ्याला कसा सुलभ होईल या दृष्टीनं या ठिकाणी प्रयत्न केले जातील. त्या पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे. सदाभाऊ, धन्यवाद. मी तुमचे मनपूर्वक तुम्हाला धन्यवाद देतो. तुम्ही आज इथं सकाळच्या आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि सविस्तर चर्चा केली, राजकीय विषयांवर चर्चा केली आणि शेतकऱ्यांच्या योजनांविषयीची चर्चा केली, खरीपाविषयीची चर्चा केली. मी तुम्हाला या निमित्तानं विनंती करतो की तुम्ही असे अधूनमधून येत राहा. कारण हे जे सकाळचं जे व्यासपीठ आहे, विशेषतः आमचं डिजिटल माध्यम जे आहे, सोशल मीडिया जो आहे, तो आता मोबाईलवर आपल्याला पाहायला मिळतो आणि शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य माणसाच्या हातात आता सतत मोबाईल आहे. त्यामुळे इथं या व्यासपीठावरनं आपण ज्या गोष्टी सांगू, जे शेतकऱ्यांचे प्रश्न सांगू, त्याची उत्तरं सांगू, ती त्यांना थेट पाहायला मिळतात, थेट पाहायला मिळतील. म्हणून तुम्ही आमच्यासोबत राहा, आधेमध्ये आमच्याकडे येत राहा. आणि प्रेक्षकांनाही मी आवाहन करतो की आमचं हे फेसबुक लाईव्ह पाहायला विसरू नका. कारण शासन असेल, प्रशासन असेल आणि इतर समाजातल्या घटना घडामोडी असतील, या व्यासपीठांवरनं आम्ही या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून किंवा आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत. आणि हे लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. आपल्या मित्रांमध्ये ही लिंक शेअर करा. धन्यवाद.